पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी जम्मू काश्मीर इथं कारवाई सुरू केलेली आहे। काश्मीर खोऱ्यात 1,500हून अधिक लोकांना चौकशी करता ताब्यात घेण्यात आलंय। सूत्रांकडून ही माहिती मिळते आहे। या लोकांना वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आणि संवेदनशील भागातून पकडलं गेलंय। यामध्ये ओव्हरग्राऊंड वर्कर्स, दहशतवादी आणि ज्यांच्या विरुद्ध आधीच FIR दाखल झालेले आहेत किंवा ज्यांची नावं गुप्तचर यंत्रणेच्या वॉच लिस्टमध्ये आहेत, अशा सगळ्यांचा यात समावेश आहे। हल्लेखोरांना आश्रय देणाऱ्यांचा शोधही तपास यंत्रणा घेते आहे। संपूर्ण परिसरात शोध मोहीम तीव्र करण्यात आलेली आहे। या कारवाईद्वारे हल्ल्यामागील नेटवर्क आणि स्लीपर सेल्सचाही शोध घेतला जातोय। हल्लेखोरांना कुणी आश्रय दिला, कुणी मदत केली किंवा कुणी शस्त्र पुरवली, हे सगळं आता शोधून काढलं जाणार आहे। संवेदनशील भागात अतिरिक्त सुरक्षा दलही तैनात करण्यात आलेलं आहे। पहलगाममध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकारने पाकिस्तानवर कायदेशीर स्ट्राईक केलाय। पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेश बंदी करण्यात आली आहे। पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा दिला जाणार नाहीये। पाकिस्तानी नागरिकांना 48 तासात भारत सोडण्याचे आदेश दिले गेलेले आहेत। भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तालय बंद करण्यात आलेलं आहे। अटारी वाघा बॉर्डर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। कोणत्याही स्वरूपातील दहशतवादाला आता थारा दिला जाणार नाही, असा इशारा केंद्र सरकारने दिलेला आहे। मोदी सरकारने पाकिस्तानला दणका दिलाय। पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे। पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देणं सुद्धा बंद करण्यात आलेलं आहे। पाकिस्तानी नागरिकांना 48 तासात भारत सोडण्याचे आदेशही सुनावले गेलेले आहेत। पहलगाममध्ये अडकलेल्या पर्यटकांना राज्यात आणण्याकरता सरकारचे प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही श्रीनगरमध्ये दाखल झाले। त्यांनी पर्यटकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला, सुरक्षेची हमी दिली। विशेष विमानातून जवळपास 75 पर्यटकांना मुंबईत पाठवण्यात आले। दरम्यान संकटात धावून येणारा नेता अशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ओळख आहे आणि तीच काश्मीरमध्ये महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप महाराष्ट्रात आणण्याकरता तीच प्रतिमा, तीच ओळख कायम राहिली असं सगळेजण म्हणत होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री श्रीनगर विमानतळावर विशेष विमानाची व्यवस्था केली। पर्यटकांना शिंदेंनी धीर दिला। पर्यटकांनीही शिंदेंचे आभार मानले। श्रीनगर शहरामध्ये आणि जम्मू काश्मीरमध्ये जे पर्यटक अडकलेले आहेत त्या सर्वांची इकडनं सुखरूपपणे पाठवणी जे ते करतायत। आपण इथे पाहू शकतो हे सर्व महाराष्ट्रातले पर्यटक आहेत जे आता मुंबईला निघालेले आहेत। रात्री 12:30 वाजता विशेष विमानाने त्यांची मुंबईला जाण्यासाठी व्यवस्था स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहेत। आपल्यासोबतच साहेब, तुम्ही सर्व पर्यटकांशी स्वतः वन बोललेले आहात, सर्वांचे ख्याली कुशाल देखील विचारले आहेत आणि त्यांची आता सुखरूपपणे मुंबईला पाठवणी तुम्ही केलेली आहे विशेष विमानाच्या माध्यमातून, काय सांगाल? मी काल आपले टीम पाठवली होती खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची, आणि त्यांनी काल त्यांचे लोक पाठवले होते आणि त्यांची बऱ्याच लोकांशी भेट झाली आणि माझं देखील बोलणं करून दिलं त्यांनी, आणि त्यामुळे मी अनेक ग्रुपशी बोललो। त्यामुळे लोकांमध्ये एक भीती होती, एक भीतीचं वातावरण होतं, एक पॅनिकनेस होतं सगळ्यांमध्ये एक थोडं, आणि त्यावेळेस आपल्याला त्यांना मॉरल सपोर्ट देण्याची आवश्यकता होती। मी देखील अनेक लोकांशी बोललो, पण मग मला वाटलं की आपण स्वतःच या ठिकाणी जाऊन यांना भेटून यांचं मुंबईकडे त्यांच्या ज्या ज्या ठिकाणी जायचं ते नियोजन करावं, आणि म्हणून मी स्वतः एकटा येताना 75 सीटर विमान देखील त्यांच्यासाठी सोबत घेऊन आलो, आणि आता त्या विमानातून ते रवाना होत आहेत। याचा आनंद आहे मला। सर्व भारतीयांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। बदला हा घेतलाच पाहिजे। एअर स्ट्राईक असो किंवा सर्जिकल स्ट्राईक, अशीच काहीतरी कठोर कारवाई करण्याची मागणी करतात। आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी परदेशातला दौरा रद्द केला आणि त्यांनी अतिशय इमर्जन्सी बैठक घेतली, आणि आपले कर्मठ गृहमंत्री, कर्तव्यदक्ष गृहमंत्री अमित शाह साहेबांना देखील इकडे पाठवलं। त्यांनी देखील आढावा घेतला, जखमींची विचारपूस केली, त्यांच्या नातेवाईकांची विचारपूस केली,
आणि त्यामुळे मला वाटतं कि ईट का जवाब पत्थर से करारा जवाब मिलेगा आणि जे काही जे निरपराध बेकसूर लोकांची जी शहादत झाली, बलिदान झालं आहे, त्यांचं व्यर्थ जाणार नाही. आणि हे मोदीजींचं सरकार आहे, पाकिस्तानला धडा शिकवेल, घुसके मारनेवाला सरकार आहे. आणि जसं पूर्वी सर्जिकल स्ट्राईक झाला त्यापेक्षा मोठा स्ट्राईक, सर्जिकल स्ट्राईक झाल्याशिवाय राहणार नाही आणि पाकिस्तानला धडा शिकवला जाईल असा विश्वास आम्हाला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, श्रीनगर. होय लक्ष्मण आत्ता उपस्थित आहेत गणबोटे यांच्या कुटुंबियांच्या घराजवळ. कोंढव्याला राहतात ते. पहाटे पुण्यातली ही दोन्ही पार्थिवं त्यांच्या घरी पोचवण्यात आली. कर्वेनगरला जगदाळे यांचं पार्थिव आणि गणबोटे यांचं पार्थिव कोंढव्याला त्यांच्या घरी. अत्यंत शोकाकुल वातावरण आहे. ओळखत होते ते तर अंत्यदर्शनाकरता आलेच आहेत, पण एक जी जनभावना अतिशय प्रेमळ आणि लहानपणापासून यांनी मेहनतीने गणगोटे फरसाण हाऊस सुरू केलं. त्यांनी फार कसोटी केली, तसेच त्यांनी पुण्याचं सगळ्यांचं मन पण जिंकलं. तसेच या परिवाराने जे फरसाणची जी क्वालिटी होती अतिशय सुंदर प्रतीने आणि रास्त भावाने लोकांना देत असतं ते. तसेच या कुटुंबियाबद्दल ह्या एरियातील सगळ्या लोकांना प्रेमभावाचा फार आदर होता. प्रत्येक ग्राहकांशी ते फार सभ्यतेने वागायचे, प्रेम द्यायचे. असा हा एक बुटेक परिवारातला आमचा एक सदस्य आमच्यातून निघाला. त्याचं उणीवता आम्हाला कधीही निघून जाणार नाही. मोदी सरकारने हे जे पुलवामामध्ये झालेले हत्याकांड त्याचा खरोखरच मोदी सरकारने विचार करायला पाहिजे आणि यांना कडक शासन केलं पाहिजे. आणि आमचं तर असं मत आहे की जसं सर्जिकल स्ट्राईक केली होती, पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला धडा शिकवावा अशी आमची इच्छा आहे. पाकिस्तान काही ना काही कारण काढून अशा प्रकारची कृत्य करून देशावर जो काय प्रकारचं देशामध्ये जे काय प्रकारचं एक वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहे, अशा पाकिस्तानला सरकारने सर्व पक्षांनी एकत्र येऊन एक चांगला निर्णय घेऊन धडा शिकवणं गरजेचं आहे. ही सध्याची वेळ आहे आणि अशा प्रकारचे हल्ले परत देशामध्ये होणार नाहीत. भारतातील लोकांना संरक्षण मिळावं ही सरकारची जबाबदारी आहे. आपण जाऊया, आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या सोबत आहेत. वैभव, आता जगदाळे यांचं पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीकडे नेलं जाईल, पण त्याआधी अंत्ययात्रा आहे अशी माहिती मिळते, काय सांगाल? सुवर्णा, 8:30 ते 9च्या दरम्यान त्यांची अंत्ययात्रा जी आहे संतोष जगदाळे यांची ती इथून सुरू होईल आणि वैकुंठामध्ये त्यांच्यावरती अंत्यविधी केले जातील. त्यांची कन्या संतोष जगदाळे यांची कन्या आसावरी जगदाळे ही अंत्यविधी करणार आहे. अंत्यसंस्कार जे आहेत ती पार पाडेल. त्यापूर्वी काही मिनिटांपूर्वी शरद पवार येऊन गेले. त्यानंतर आता राज्यसभेच्या खासदार जे आहेत मेधा कुलकर्णी, त्यांनी येऊन कुटुंबियांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. त्या सध्या कुटुंबियांची चर्चा करतायत. शरद पवारही येऊन जवळपास 10 मिनिटं या कुटुंबियांची चर्चा करून गेले. आता गर्दी जी आहे ती नागरिकांची, परिचितांची किंवा या परिसरात राहणाऱ्यांची, ज्यांना ज्यांना हे कळतंय त्या सगळ्यांची अंत्यदर्शनासाठी इकडं येण्याची ओढ जी आहे ती वाढलेली दिसते. आणि एक महत्वाचं म्हणजे सगळे जे कोणी इथे येत आहे या सगळ्यांच्या नजरेमध्ये संताप, चीड आणि अगतिकता सगळं एकाच वेळी दिसून येतं. याचं कारण या सगळ्यानंतर जे रिॲक्ट करणं अपेक्षित आहे किंवा अत्यंत तीव्र स्वरूपाच्या भावना ज्या आहेत त्या त्यांच्याकडून व्यक्त केल्या जातात. सरकारनं कठोर कारवाई केली पाहिजे. ते दहशतवादी जे आहेत हे मारले पाहिजेत. आपण आक्रोश पाहतोय जगदाळे कुटुंबियांचा. थोड्या वेळानं आई, पत्नी किंवा मुलीपैकी कुणाला तरी उमाळा जो आहे तो दाटून येतो. आपल्या सोबत इथून जाताना 19 तारखेला इथून जाताना त्यांचे वडील त्यांच्या सोबत होते. घरातून बाहेर पडताना कोणी स्वप्नातही कल्पना केली नसेल की परत येऊ तेव्हा ते आपल्या सोबत नसतील किंवा अशा पद्धतीनं त्यांचा जीव जाईल.
या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यातून उभं कसं राहायचं. होय वैभव. कौस्तुभ गणगोटे यांचं कोंढवा परिसरामधलं जे घर आहे त्या ठिकाणी त्यांचं पार्थिव 5:30 वाजेच्या सुमारास त्या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. आता देखील शरद पवार येणार असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे आणि संपूर्ण परिसर जो आहे तो शोकाकुल परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आजूबाजूचे सगळे व्यावसायिक जे आहे त्यांनी स्वयंस्फूर्तीने या परिसरामधली सगळी दुकानं जी आहे ती बंद ठेवलेली आहे. हा संपूर्ण परिसर गजबजलेला परिसर आहे. कोंढव्याचा मोठ्या प्रमाणात छोटी मोठी व्यावसायिकांची दुकानं आहे. मात्र ही दुकानं सुद्धा लोकांनी आणि या व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवलेली आहे. हळूहळू या संपूर्ण परिसरामध्ये गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते. जसजशी बातमी त्यांना या घरी आणले अशा प्रकारची बातमी जसजशी समोर येते तसतसे लोक जे आहेत ते आता जमा व्हायला सुरुवात होती. त्यांचे नातेवाईक जमा व्हायला सुरुवात होती. काही मित्रपरिवार त्यांचा आपल्यासोबत आहे. पुन्हा त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. ज्या पद्धतीनं हा हल्ला झाला ज्यामध्ये कौस्तुभ गणगोटे यांचा मृत्यू झालेला आहे, काय भावना तुमची या सगळ्या हल्ल्याच्या घटनेनंतर? अतिशय दुर्दैवी घटना आहे. आमच्या भागातच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे अख्ख्या देशामध्ये याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. ज्या पद्धतीनं आपण पूर्वी म्हणायचो की अतिरेक्यांना जात नसते धर्म नसतो, तर असं यातून दिसत नाही आहे. कारण यांनी प्रत्येक वेळी त्यांची जात विचारून धर्म विचारून गोळ्या झाडलेल्या आहे. असं पहिल्यांदा एक आपल्याला पुरावे समोर आलेत की जात आणि धर्म पाहूनच हे आपल्या लोकांना म्हणजे कुठेतरी याला एक हिरवा रंग आहे हे नक्कीच आहे. भारत सरकारने जे पाऊल उचललेलं आहे आता त्या पावलावरती त्यांनी ठाम राहून अतिशय कठोर कारवाई करावी. मोदी सरकारने याबाबत अतिशय गंभीरपणे हा विषय घेतलेला आहे. त्यामुळं आपल्याला वाटतं की याच्यामध्ये या परिस्थितीमध्ये या देशाला आणि आपल्या देशातील सर्व नागरिकांना नक्कीच न्याय मिळेल असं वाटतंय. अशा आम्ही काय भावना आहे तुमची या सगळ्या? आता आमचे ढोलेदाजी त्यांनी ह्या संदर्भात भावना सांगितलेली आहे की अतिरेक्यांना पूर्वी सांगायचे की जात धर्म नव्हता, पण आत्ता जो हल्ला झालेला आहे तो हल्ला तुमचं आधार कार्ड जात धर्म विचारून हल्ला झालेला आहे. आणि आज जगामध्ये भारतामध्ये विचार केला तर पाकिस्तानमध्ये जेवढे मुस्लिम नाही आहे तेवढे भारतामध्ये मुस्लिम आहे. तर कुठंतरी ऐकत टिकलं पाहिजे. आणि जे मुस्लिम समाजाचे ज्या भारतामध्ये राहतात भारतीय मुस्लिम त्यांनी अशा अतिरेकी समाजाला कुठल्याही प्रकारचा सपोर्ट न करता सर्वच मुस्लिम बांधव ह्या विचारचे नाही आहे, पण तरी देखील इतर मुस्लिम समाजाकडे ती भावना भारतीय लोकांची झाली नाही पाहिजे. त्याकरता भारत सरकार अमित शहा असेल भाजप सरकार असेल ते कडक पावलं नक्कीच घेणार आहे. आजचे जे काही त्यांनी डिसिजन रात्री घेतलेले आहेत त्याची कारवाई देखील त्यांनी त्या पद्धतीने चालू केली आहे. आणि कौस्तुभसारख्या मनमोही माणसावर जो हल्ला झालेला आहे तो खरोखर निंदनीय हल्ला आहे. आणि अशा प्रकारचा हल्ला होणं म्हणजे देशातील ऐक्य बिघडणे हे नक्कीच आहे. त्यामुळे आमचा विश्वास आहे की मोदी अमित जी शहा आहे गृहमंत्री हे नक्की योग्य ते पाऊल उचलतील आणि ह्याच्यापासून काय ते मार्ग नक्की काढतील. आता काय भावना आहे तुमची या सगळ्या घडलं जे फार चुकीचं घडलं जे दुःखद सर्वांना दुःख झालं हे झालं आहे सगळं म्हणजे डोळ्यात पाणी यायचं बाकी राहिले काय. आणि ते वातावरण एवढं गंभीर झालं आहे की पाहायला नको वाटतं ते काय. म्हणजे कसं लहान मुलांना त्यांच्या घरचे माता बहिणी सगळे दुःखामध्ये त्यामध्ये आम्ही सर्वजण दुःखात आहेत त्यांच्या सहभागी. काका काय भावना तुमची या सगळ्यावर? सर्वप्रथम अतिशय दुःखद घटना झालेली आहे. संपूर्ण देश या सगळ्या घटनेनं हळहळलेला आहे, सुन्न झालेला आहे. पण मी एक थोडंसं वेगळं सांगू इच्छितो की ज्या दहशतवाद्यांनी हे कृत्य केलं त्या दहशतवाद्यांनी आपल्याला एकतेचा संदेश दिलेला आहे. तो संदेश असा आहे की तुम्ही मराठी नाही आहात, गुजराती तमिळ नाही आहात, तुम्ही ब्राह्मण नाही आहात, तुम्ही दलित नाही आहात, तुम्ही फक्त एकच आहात, तुम्ही हिंदू आहात. हा खूप मोठा संदेश त्यांनी आपल्या या कृतीतून दाखवून दिलेला आहे आणि तो आता आपल्याला जगायचा आहे तो संदेश. आणि ही घटना अशी पहिल्यांदा घडलेली नाही आहे काश्मीरमध्ये. हे अनेक वर्षापासून चाललेलं आहे. हिंदू आहात म्हणून तुम्हाला मारलं जातं आहे, तुम्हाला तिथून पळवून लावलं जातं आहे. त्यामुळे ह्या घटना रोखण्यासाठी आपल्याला इस्लाम समजून घेणं, कुराण समजून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानेच आपण या अशा घटना रोखू शकतो पुढच्या. आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहासारखे कणखर लोक आपल्या केंद्रामध्ये बसलेले आहेत. त्या सगळ्याचा उत्तर अतिशय प्रखरपणे देतील एवढं नक्की. आपण बघतो या संतप्त भावना ज्या आहे या परिसरातल्या नागरिकांच्या आहे, त्यांच्या मित्रपरिवाराच्या आहे. आणि आपण जर बघितलं तर पुढच्या काही वेळामध्ये या ठिकाणी शरद पवार जे आहे ते देखील दाखल होणार आहे. काही वेळापूर्वी त्यांनी यापूर्वी त्या ठिकाणी जाऊन आलेले आहे आणि आता पुन्हा एकदा कोंढव्यामध्ये एकबोटे यांच्या अंत्यदर्शनासाठी शरद पवार स्वतः येणार आहे. आणि त्यासाठी आता पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो देखील या संपूर्ण परिसरामध्ये वाढवण्यात आलेला आहे. एकूणच संपूर्ण हा परिसर जो आहे तो शोकाकुल वातावरणामध्ये आहे आणि पुढच्या 1 ते 2 तासामध्ये या
या दोन्ही मित्रांवरती एकत्रितरित्या अंत्यसंस्कार जे आहे ते केले जातील. शोकाकुल असा संपूर्ण हा परिसर आहे. शोकाकुल वातावरणामध्ये सगळेजण त्यांचं अंत्यदर्शन घेत आहे. कुटुंबीय असतील, नातेवाईक असतील, ते आता हळूहळू या ठिकाणी यायला सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. सुवर्णा.